तर आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आहे। रविवारपासून म्हणजेच आजपासून 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा असणार आहे। विधानसभा निवडणुकीसंदर्भात या दौऱ्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे। राज रविवारी सोलापूरकडे रवाना होणार आहेत आणि त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर असा त्यांचा दौरा असणार आहे। सोलापुरामधून हा दौरा सुरू होणार आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते या दरम्यान घेणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहे। डॅरिल, विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। प्रत्येक पक्ष आपापली मोर्ची बांधणी करतोय। राज ठाकरे हे देखील महाराष्ट्र दौरा करतात। कसा असेल त्यांचा हा दौरा? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत। 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्र दौरा असणार आहे। आज सोलापूरकडे ते रवाना होणार आहे। त्यानंतर धाराशिव, हिंगोली, बीड, लातूर, परभणी, संभाजीनगर मध्ये ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एकला लढवण्याची भूमिका जाहीर केली होती आणि मनसे 200 ते 250 जागा लढवण्यासाठी तयार आहे अशी त्यांनी घोषणा देखील केली होती। आणि या संदर्भात आता राज ठाकरे स्वतः ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले आहेत, कारण की आजपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा जो आहे तो सुरू होत आहे आणि या दौऱ्यामध्ये एकंदरीत जिल्ह्यातील आढावा ते घेणार आहेत। प्रत्येक विधानसभा संदर्भात ते बैठका घेणार आहेत आणि एकंदरीत आगामी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात ही एक महत्त्वाची बैठक मानली जात आहे। जी 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 डॅरिल, आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।